नमस्कार शेतकरी मित्रांनो, निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आहे 19 ऑगस्ट 2024। बघा शेतकरी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 18 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे काल बऱ्याच ठिकाणी 18 तारखेला बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। तो सर्वत्र झालेला नाही, काही भाग त्यांनी सोडून दिलेला आहे, काही भागांना हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडलेला आहे, काही भागांना मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की हा कमी दाबाचा पट्टा जो आहे हा थोडासा कमकुवत आहे, म्हणजे हा वाहुनी स्वरूपाचा प्रत्येक ठिकाणी पाऊस देणारा नाही। त्यामुळे लक्षात घ्या, अजून 2-3 दिवस याच पद्धतीने भाग बदलत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही पाऊस पडण्याची शक्यता आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। 18, 19, 20, 21 तारखेपर्यंत हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचाही पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण मध्यम स्वरूपाचा पाऊस ग्राह्य धरला जाईल यामध्ये। आणि 22 तारखेनंतर मात्र जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता आहे। 22, 23, 24, 25, 26 तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस, मध्यम स्वरूपाचा पाऊस, वाहुनी स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे। सध्याच्या कंडिशनला सर्वत्र शक्यता नसल्यामुळे 2 दिवस, आणखी 2-3 दिवस हलका मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे। तेही भाग बदलत पाऊस पडेल, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। बघा, 18, 19, 20, 21 तारखेला कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस, मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस, विदर्भात मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस, पश्चिम महाराष्ट्रातही मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर उत्तर महाराष्ट्रात हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, 22 तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा, जोरदार स्वरूपाचा पाऊस 22, 23, 24, 25 तारखेला पडण्याची शक्यता आहे। कोकणात मात्र वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही मध्यम ते वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भात मध्यम स्वरूपाचा, हलक्या स्वरूपाचा, काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता 22 पासून 26 पर्यंत आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। आजपासून समजा 26 तारखेपर्यंत हलका मध्यम वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे, मुक्काम पोस्ट धोंदलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बघा, आपल्याला हवामानाविषयी जर माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामानाविषयी माहिती मिळेल। धन्यवाद।